हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जर आपल्याला एखादा टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये एखाद्या स्टुडंटचे नंबर ऑफ सब्जेक्टचे मार्क्स आहेत आणि त्याची टोटल डिस्प्ले झालेली आहे, तर त्या टोटलवरून आपण रिमार्क कसा डिस्प्ले करू शकतो। फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं की ज्या स्टुडंटला 280 अबाव मार्क्स आहेत, म्हणजे ज्या स्टुडंटला 280 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्याला व्हेरी गुड हा रिमार्क दिसला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा कमी असतील तर गुड हा रिमार्क दिसला पाहिजे। ॲक्च्युली MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारला जाणारा क्वेश्चन असा आहे, त्याच्यामध्ये फक्त तुमचा रिमार्क चेंज होतो, म्हणजे गुड, व्हेरी गुड, ट्रू, फॉल्स अशा पद्धतीचे रिमार्क्स असतात। पण 100% विचारला जाणारा क्वेश्चन हा MSCITच्या एक्झाममध्ये असतोच। तर आपण पाहूयात की मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये टोटल मार्क्सवरून रिमार्क कशा पद्धतीने डिस्प्ले केला जाऊ शकतो। आता तुम्ही म्हणाल की आम्ही हाताने टाईप करतो, टाईप केल्यानंतर दिसेल, पण तुम्ही प्रत्येक स्टुडंटच्या समोर टाईप करत बसलात तर त्याला खूप वेळ जाईल। त्याच्यापेक्षा फक्त एकाच सेलला तुम्ही तो फॉर्मॅट अप्लाय करा आणि बाकी सगळ्यांना ज्यावेळेला तुम्ही माऊस पॉइंटर ड्रॅग कराल खाली, त्यावेळेला बाय डिफॉल्ट सगळ्या बाकी स्टुडंट्सना तो रिमार्क त्या मार्क्सप्रमाणे डिस्प्ले होईल। आता आपण प्रॅक्टिकली पाहूयात। आता काय माझा क्वेश्चन होता की ज्या स्टुडंट्सला 280 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांना व्हेरी गुड रिमार्क दिसला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा कमी असतील तर गुड रिमार्क दिसला पाहिजे। मग आता ह्या रिमार्कमध्ये मी इक्वल टू टाईप करते आणि इफ फॉर्म्युला आज आपण पाहतो। इफ डबल क्लिक, ब्रॅकेट येईल। आता याच्यामध्ये तुम्हाला असं टाईप करायचं आहे की जर हा F4 ग्रेटर दॅन 280, F4 ग्रेटर दॅन 280 असेल तर काय करायचं आहे आपल्याला, सिंगल कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हेरी गुड, व्हेरी गुड हा रिमार्क दिसला पाहिजे। सॉरी, GOOD, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीट। आणि जर तेवढे मार्क्स नसतील, त्याच्यापेक्षा कमी असतील, तर आपल्याला गुड रिमार्क दिसला पाहिजे। म्हणून एक सिंगल कॉमा विदाउट स्पेस आणि पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा, टाईप गुड, कंप्लीट, डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड कंप्लीट वन ब्रॅकेट। आता प्रेस एंटर की। हे पहा, या रिमार्क कॉलममध्ये पहिल्या स्टुडंटसाठी व्हेरी गुड हा रिमार्क डिस्प्ले झालेला आहे। तर हा फॉर्म्युला वापरल्यामुळे, इफ फॉर्म्युला वापरल्यामुळे आपल्याला तोच सेम फॉर्म्युला पुढच्या स्टुडंटसाठी पुन्हा टाईप करत बसायची गरज नाही आहे। फक्त एकच करायचं, त्या व्हेरी गुड या सेलवरती क्लिक करा, तुमचा माऊस पॉइंटर राईट बॉटम कॉर्नरवरती ठेवा। ज्यावेळेला तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल विदाउट एनी ॲरो, त्यावेळेला तुमचं लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा आणि फक्त लास्ट स्टुडंट्सच्या सेलपर्यंत फक्त ड्रॅग करा। हे बघा, आपल्या मनाने पुढच्या स्टुडंटना जो काही त्याच्या मार्क्सप्रमाणे, त्याच्या टोटलप्रमाणे तो रिमार्क त्या सेलमध्ये डिस्प्ले होईल। कळालं सर्वांना? ओके, पुन्हा एकदा मी सांगते, मी हे पूर्ण डिलीट करते। काय करायचं आहे आपल्याला, रिमार्कमध्ये त्या मार्क्सप्रमाणे रिमार्क डिस्प्ले झाला पाहिजे। आणि माझा क्वेश्चन काय होता की ज्यांना 280 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांना व्हेरी गुड रिमार्क दिसला पाहिजे आणि राहिलेल्या स्टुडंट्सना फक्त गुड हा रिमार्क दिसला पाहिजे। सो मी या रिमार्कच्या फर्स्ट सेलमध्ये क्लिक करते। इक्वल टू साईन नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपण फॉर्म्युला एक्सेलमध्ये फॉर्म्युला टाईप करतो, हा नेहमी इक्वल टू साईननेच स्टार्ट होतो। इक्वल टू साईन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये मी इफ फॉर्म्युला वापरते, इफ। आणि या इफ फॉर्म्युलावरती डबल क्लिक, ब्रॅकेटमध्ये या टोटलबद्दल आपल्याला फॉर्म्युला सेट करायचा आहे। सो 281 बाय डिफॉल्ट F4 सेल ॲड्रेस डिस्प्ले होईल। F4 जर ग्रेटर दॅन 280 असेल तर काय करायचं आहे आपल्याला, मग सिंगल कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जो रिमार्क दिसला पाहिजे आहे तो टाईप करूया, व्हेरी गुड, डबल इन्व्हर्टेड कॉमा
आणि जर 280 पेक्षा कमी असतील तर काय करायचं आहे की त्यांना गुड हा रिमार्क दिसला पाहिजे. म्हणून सिंगल कॉमा आणि पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये गुड हा रिमार्क तुम्ही टाईप करा. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट आणि फक्त कीबोर्डवरील एंटर की आहे ती प्रेस करा. येस, व्हेरी गुड रिमार्क डिस्प्ले झाला. आता तोच रिमार्क इतर स्टुडंट्सना टाईप करत बसण्याऐवजी फक्त तुमचा माऊस पॉइंटर व्हेरी गुडच्या राईट बॉटम कॉर्नरवरती ठेवा. ज्यावेळेला तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये येईल तेव्हा तो फक्त लेफ्ट की होल्ड डाऊन करा माऊसची आणि ड्रॅग करा खाली. येस, राहिलेल्या स्टुडंट्सना त्या मार्क्सप्रमाणे तो रिमार्क त्या सेलमध्ये डिस्प्ले होईल. ओके, तुम्ही तुमच्या घरच्या पीसीमध्ये सेम टेबल टाईप करा, मार्क्स टाईप करा, टोटल काउंट करा ऑटोसमने. मी ऑटोसमचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा, मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि मग हा रिमार्क डिस्प्ले करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.